नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संख्या व संख्या प्रकार यामध्ये नवोदय विद्यालयांच्या इयत्ता 5वीमध्ये 6वीच्या वर्गात प्रवेश करण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी विभाग 2 मधील संख्या आणि संख्या पद्धती किंवा प्रकार याविषयी माहिती पाहत आलेलो आहोत। यामध्ये आपण आतापर्यंत समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोड मूळ संख्या, सहमूळ संख्या, दिलेल्या अंकापासून अंक बनवणे, दिलेल्या अंकापासून लहानात लहान अंक बनवणे, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठा अंक बनवणे, लगतची पुढची संख्या, लगतची मागची संख्या, सूचनेवरून अंक तयार करणे, यामध्ये लहानात लहान एक अंकी संख्या, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या, लहानात लहान 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या याविषयी माहिती पाहिलेली आहे। आणि दिलेले अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवणे आणि दिलेला अंक वापरून लहानात लहान संख्या बनवणे याविषयी माहिती पाहिलेली आहे। यानंतर आपण पाहिलं की 1 ते 10 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, 10 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, याच प्रकारे 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत, अशा प्रकारे माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं की एक अंकी एकूण संख्या किती आहेत, म्हणजे एक अंकी एकूण संख्या 10 आहेत। 2 अंकी एकूण संख्या किती आहेत, तर 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत। 3 अंकी एकूण संख्या किती आहेत, तर 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत। 4 अंकी एकूण संख्या किती आहेत, तर 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत। याच प्रकारे त्यापुढे आपण पाहिलं की 1 पासून 100 पर्यंत अंक लिहित असताना आपल्याला 0 हा किती वेळेस येतो, 1 किती वेळेस येतो, 2 किती वेळेस येतो, 3 किती वेळेस येतो, जसे की 0 11 वेळेस येतो, 1 हा 21 वेळेस येतो आणि 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळेस येतात। त्याचप्रमाणे आपण पुढे पाहिले की 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या लिहिताना 0 हा किती वेळेस येतो, तर 0 हा 9 वेळेस येतो, 1 हा 19 वेळेस येतो, 2 हा 19 वेळेस येतो, 3 19 वेळेस येतो, 4 5 6 7 8 9 हे 19 वेळेस येतात। याविषयी माहिती घेतलेली आहे। आता यानंतर आपण या व्हिडिओच्या नंतर या घटकावर परीक्षेत कोणत्या प्रकारे प्रश्न विचारलेले असतात याविषयी माहिती पाहणार आहोत। आणि यापुढे 5वीच्या नवोदय परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न असतात त्या प्रकारे प्रश्न सोडवण्याचा आपण सराव घेणार आहोत। चला तर पाहूया परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न असतात याविषयी माहिती। पहा तर प्रश्न पहिला, 2 अंकी संख्याच्या अंकाची बेरीज 11 आहे, त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? तर पाहूया बघा, एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज, 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज पाहूया। पहिल्यांदा आपण 83 घेऊया। 83ची 8 आणि 3 बरोबर 11 होतात। उत्तर येत आहे, तरी पण 1 मिनटं पाहूया। 11 होत आहे, तर 83 मध्ये 27 मिळवल्यानंतर आपल्याला मिळतात 7 आणि 3 10, 10शी 0, हातचा 1 राहतो, तर हातचा 1 2 मध्ये मिळवल्यानंतर 3, 8 आणि 3 11, म्हणजे उत्तर 100 येते। तर अंकाची अदलाबदल होते का? नाही।
यानंतर दुसरा पाहूया. 7 अधिक 4 बरोबर 11. तर पाहूया 74 अधिक 27 बरोबर किती येत आहे. बरोबर पहा उत्तर येत आहे 101. 101 होतं आहे. तर हे पण अंकाची अदलाबदल होत नाही आहे. पहा तर आपण 47 पाहूया. 47 मधला 4 अधिक 7 बरोबर 11 येत आहे म्हणल्याप्रमाणे. आता 47 मध्ये 27 मिळवल्यानंतर आपल्याला 74 उत्तर येत आहे. म्हणजे अंकाची अदलाबदल होती का, तर होते. पहा 47 मधील एकक स्थानी असलेला 7 हा 74 मध्ये दशक स्थानी जातोय आणि 47 मध्ये दशक स्थानी असलेला 4 हा 74 मध्ये एकक स्थानी जातोय. तर उत्तर आहे सी. सी उत्तर आहे, म्हणजे आपलं उत्तर सी आहे. यामध्ये एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज. पहा संख्येच्या अंकाची बेरीज करून पाहिली. 8 आणि 3 11 येते. 7 आणि 4 11 येते. 7 आणि 4 11 येते. 8 आणि 3 11 येते. पण नंतर काय, त्यानंतर सांगितलं आहे त्यांनी त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता, म्हणजे 87 मध्ये 27 मिळवले असता आपल्याला उत्तर 110 येते. तर अंकाची अदलाबदल झाली पाहिजे. मिळवले असता संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात. अंकाची स्थाने समजा 4 आणि 7 आपलं उत्तर आलं आहे तेच पाहू. स्थाने बदलतात म्हणजे 7 हा एकक स्थानीचा दशक स्थानी जाईल आणि दशक स्थानीचा 4 हा एकक स्थानी जाणार. या प्रकारे आपलं उत्तर सी आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न क्रमांक 2. 7,05,002 ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहितात. 7,05,002 ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहितात. पहा तर 7 लाख लिहू. 7,05,000. 7 लाख अधिक 5,000 अधिक 2 बरोबर ही कशी लिहितात ते पहा. 2च्या जागी 2, 0 0 5 0 7. तर 7,05,002 म्हणजे कुठं आहे हे उत्तर, कुठे पहा 7,05,002 म्हणजे उत्तर बी आहे. असा जर प्रश्न विचारला 7 लाख लिहून घेतले आपण, पुन्हा 5 लाख त्यात मिळवले आणि शेवटी 2 मिळवले, म्हणजे सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येते. यानंतर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा असा आहे. 0 4 6 8 अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते. एक अंक डबल येऊ शकतो. हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमाल 6 अंकी संख्यातील फरक म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी संख्या यांची वजाबाकी केल्यानंतर किती येते असा प्रश्न विचारलेला आहे. 6 अंकी संख्या बनवायची. आपल्याला 4च अंक दिलेले आहेत. तर किमान 6 अंकी म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या बनवण्यासाठी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे सर्वात लहान अंक कोणता आहे. यात 4 आहे. 4 त्याच्यानंतर 0 6 अंकी बनवायची, त्यामुळं आणखी एक 0 आणि आणखी एक 0 6 8 ही झाली लहानात लहान संख्या.
तर मोठ्यात मोठी संख्या पहा, मोठ्यात मोठी संख्या कोणती बनते, तर सर्वात मोठा अंक सुरुवातीला 8, तोच 3 वेळेस रिपीट, कारण आपल्याला 4 अंक दिलेत आणि 6 बनवायचे, त्यामुळं पहिला अंक 3 वेळेस घेतला, त्यानंतर 6, पुन्हा 4 आणि 0, हा मोठ्यात मोठा अंक बनतो आपला. मोठ्यात मोठा अंक हा बनतो आपला, मोठ्यात मोठा अंक 8,88,640 बनतो. तर लहानात लहान अंक आपला 4,68,068 बनतो. यामुळे या दोन्हीची आपण वजाबाकी करून घेऊया. शून्यामधून 8 गेले, खाली राहिले बाकी 2 राहिले. शून्यामधून 8 गेले म्हणजे शून्याऐवजी आपण 10 गृहीत धरूया. त्याच्यातून 8 गेल्यानंतर खाली राहिले 2. आपल्याला एक जो घेतला होता तो 6 मध्ये मिळवल्यानंतर इथं होतात 7. तर 14मधून 7 गेले, खाली राहिले 7. तर आपण जो एक घेतला होता तो शून्यामध्ये इथं आल्यानंतर 1 झाला. 6मधून 1 गेले, खाली राहिले 5. 8मधून 0 गेले, खाली राहिले 8. दुसऱ्या 8मधून 0 गेले, खाली राहिले 8. 8मधून 4 गेले, खाली राहिले 4. तर आपलं उत्तर आहे 4,88,572. तर हे अंक कुठं भेटतो आपल्याला, 4,88,572. आपलं उत्तर ए आहे. या प्रकारे सोडवायचं आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी दिलेल्या अंकातील सर्वात मोठा अंक आधी वापरून त्यानंतर आपल्याला जर जास्त अंक दिलेल्या अंकापेक्षा जर आपल्याला 4 अंक दिले असतील आणि आपल्याला जर 5 अंक बनवायचे असतील तर सुरुवातीचा अंक म्हणजे मोठ्यात मोठा अंक हा दोनदा वापरावा. जर आपल्याला 4 अंक दिलेले असतील आणि आपल्याला 6 अंक जर बनवायचे असतील तर दिलेला पहिला अंक हा 3 वेळेस वापरून, म्हणजेच सुरुवातीचा अंक मोठ्यात मोठा अंक हा 3 वेळेस वापरून नंतर बाकीचे अंक हे उतरत्या क्रमाने मांडावेत, म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठा अंक मिळतो. तसेच लहानात लहान अंक बनवताना आपल्याला दिलेल्या अंकामधील शून्यानंतरचा अंक सुरुवातीला आणि नंतर 0 हा आपल्याला 2, जर आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची असेल तर 0 हा 2 वेळेस वापरावा आणि 6 अंकी जर संख्या बनवायची असेल तर 0 हा 3 वेळेस वापरून नंतर दिलेले अंक हे चढत्या क्रमाने लिहावेत. चढत्या क्रमाने म्हणजे इथं पहा 6 आधी लिहिला आहे आपण, त्याच्यानंतर 8 लिहिला आहे. 6 पेक्षा 8 मोठा आहे म्हणजे चढत्या क्रमाने मांडला आहे. तर यामध्ये 8 ही संख्या मोठ्यात मोठी आहे, त्यामुळे ती जास्त वेळेस वापरून सुरुवातीला वापरून त्यानंतर उतरत्या क्रमाने 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0 लिहिले आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठा अंक मिळतो. तर आपलं उत्तर आलेलं आहे ए. यानंतरचा प्रश्न, चौथा प्रश्न, 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक विचारलेला आहे. तर पहा, 5 अंकी कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आहे. $99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. तर 5 अंकी किमान संख्या पहा, 5 अंकी किमान संख्या ही आपली 10,000 आहे. तर यांची वजाबाकी केली असता, म्हणजे दोन्हीतील फरक विचारलेला आहे त्यामुळे दोन्हीची वजाबाकी करायची आहे. दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर येते 89,999. म्हणजे 5 अंकी कमाल संख्या ही 99,999 आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आणि 5 अंकी किमान संख्या ही आपली 10,000 आहे. तर यांची फरक विचारला आहे, यांच्यातील फरक कितीचा आहे. तर दोन्हीमध्ये वजाबाकी केल्यानंतर आपल्याला
उत्तर येत आहे 89,999, म्हणजे आपला पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, 64210 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या आहे. म्हणजे 64210 याचा उपयोग करून मिळणारी किमान म्हणता येईल, म्हणजे कमीत कमी, म्हणजे लहानात लहान संख्या कोणती आहे हे विचारलं आहे. तर आपण लहानात लहान संख्या लिहिताना सर्वात लहान अंक सुरुवातीला घ्यावा. सर्वात लहान अंक सुरुवातीला घेताना शून्याचा उपयोग सुरुवातीला करू नये, कारण शून्य हा वापरल्यानंतर आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या मिळण्याच्या ऐवजी आपल्याला लहानात लहान 4 अंकी संख्या मिळते. त्यासाठी आपल्याला शून्यचा उपयोग न करता सुरुवातीला शून्यापेक्षा मोठा असलेला अंक वापरून मग त्यानंतर शून्य वापरावे. 1, 0, 2, 4 आणि 6. पहा, सर्वात लहान संख्या सुरुवातीला लिहून त्याच्यानंतर शून्य लिहिल्यानंतर त्याच्यापुढे 2, 4, 6 अशा प्रकारे मांडणी करून, म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याला 5 अंकी सर्वात लहान संख्या दिलेल्या अंकापासून बनवता येते. पहा, 0, 2, 4, 6 म्हणजे 1 हा सुरुवातीला घेतला. सर्वात लहानात लहान अंक 1 आहे दिलेल्या अंकामध्ये, त्यामुळे त्याचा उपयोग आपण सुरुवातीला केलेला आहे. 1 नंतर आपण 0 घेतलेला आहे. शून्यापेक्षा मोठा म्हणजेच 1 आहे, तो वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2, 4 आणि 6 आपण चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. तर यामुळे आपल्याला किमान 5 अंकी संख्या मिळालेली आहे, म्हणजे लहानात लहान संख्या मिळालेली आहे. तर उत्तरामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक डी हा उत्तर आहे. डी हे उत्तर आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढच्या प्रश्नात काय म्हणते. प्रश्न क्रमांक 6, 6,54,832 या संख्येतील 4 व 7 या 2 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आपल्याला 6,54,832 यामध्ये 4 आणि 3 दिलेला आहे. 4 व 3 दिलेला आहे, 7 नाही, तर 3 दिलेले आहे. 7च्या जागेवर 3 हा अंक आहे. सातच्या जागेवर 3 नाही, तर 3च्या जागेवर 7 आहे. प्रश्न थोडा चुकीचा झालेला आहे. चला तर पाहूया. 4ची व 7ची या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. 4 पहा, 4 हा सहस्त्रस्थानी आहे, म्हणजे 4,000 होतात. तर 7 हा दशक स्थानी आहे. 7 हा दशक स्थानी आहे. या दोन्हीतील फरक विचारला आहे. तर आपण दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला फरक मिळून जातो. 4,000मधून 70 वजा केल्यानंतर आपल्याला 3,930 हे उत्तर मिळत आहे. पहा, 4 हा एकक, दशक, शतक आणि सहस्त्र म्हणजे हजार स्थानी आहे. तर 7 हा दशक स्थानी आहे. दशक स्थानी म्हणजे 10, 70. दशक स्थानी म्हणजे 7 म्हणजे 70 आणि हजार स्थानी म्हणजे 4 म्हणजे 4,000. 4,000मधून 70 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 3,930, म्हणजे आपला पर्याय आहे सी, 3,930. आपल्याला या प्रश्नामध्ये अंकाची स्थानातील फरक विचारलेला आहे. म्हणजे 4,000 आणि 70 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे हे विचारलेलं आहे.
हा प्रश्न तुम्हाला समजला असेलच. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पहा 7वा. 0, 1, 3, 5 अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी विषम संख्या. 4 अंकी कशी संख्या? विषम संख्या विचारली. आधी लहानात लहान संख्या तयार करूया, त्यानंतर आपण विषम संख्या पाहूया. लहानात लहान संख्या पहा. सुरुवातीला दिलेल्या अंकामधील लहानात लहान अंक लिहा. तर लहानात लहान अंक आहे 0. तर 0 न लिहिता 0पेक्षा मोठा असलेला अंक सुरुवातीला घेऊन त्यानंतर 0, त्यानंतर दिलेल्या अंकातील चढत्या क्रमाने अंक लिहिल्यानंतर आपल्याला लहानात लहान संख्या तयार होते. तर चढत्या क्रमाने पहा, आपल्याला 1035 हा अंक तयार होत आहे. तर 1035 विषम संख्या विचारल्यानंतर 1035ला 2ने भागितल्यानंतर आपल्याला जर बाकी 1 राहत असेल तर तोच अंक विषम आहे. नाहीतर जर आपल्याला बाकी काहीच राहत नसेल तर आपण त्यामध्ये 1 मिळवल्यानंतर ती संख्या विषम होते. पहा, 2 1 2, 2 5 10, त्यानंतर 2 1 2, शिल्लक राहिला 1, 2 7 14, तर शिल्लक 1 राहते. 14, 15तून 14 गेले, खाली राहिल्या 1, म्हणजे बाकी 1 राहते. त्यामुळं दिलेला अंक हाच विषम, दिलेल्या अंकापासूनच बनणारी संख्या हीच विषम असल्यामुळे आपल्याला त्यात बदल करायची गरज नाही. समजा यामध्ये जर आपल्याला 5च्या जागेवर 4 असता तर आपला अंक बनला असता 1034 बनला असता. तर हा त्याला 2ने भागितल्यानंतर 2 1 2, 2 5 10, 2 1 2 आणि 2 7 14, तर हा सम अंक होत होता. तर त्यात सम अंकामध्ये पहा, सम अंकामधून आपण एक तर त्यात 1 मिळवायचा असतो किंवा 1 वजा करायचा असतो, मग आपल्याला विषम अंक मिळतो. तर पहा, 1034 आपण बनवला होता, त्यातून जर 1 वजा केला तर आपल्याला 1033 अंक मिळत आहे. किंवा 1 मिळवल्यानंतर 1034मध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला अंक बनत आहे 1035, म्हणजे तो पण विषम आहे. या प्रकारे आपण विषम अंक बनवू शकतो. दिलेल्या अंकाचा वापर केल्यानंतर आपल्याला विषमच अंक मिळत असल्यामुळे आपले उत्तर आहे सी. आपले उत्तर डी आहे, सी नाही तर डी आहे. सी म्हणजे 1035 उत्तर आहे, म्हणजे तो विषम आहे. चला यानंतर परीक्षेत आलेले प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न पहिला. 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे? आपण वाचताना कशी वाचू शकतो बघा. 7,53,357 हा आकडा दिलेला असल्यानंतर उत्तरामध्ये पाहायचं आहे आपल्याला पुढीलपैकी कोणती असं विचारलेलं आहे. तर 753, 357 असं होऊ शकत नाही, कारण 7 लाख किंवा 753,000 असं होऊ शकतं. हे उत्तर नाही. तर 753,000 त्यानंतर काय दिलं आहे 357 असं पण वाचत नाहीत आपण. तर पहा, त्याच्यानंतर 753,357, 753,000 किंवा आपण 7,53,000 असं म्हणू शकतो. 357 या प्रकारे आपण वाचू शकतो. तर त्यानंतर पर्याय क्रमांक 4 काय म्हणतं आहे? 7,53,000, 7ची किंमत फक्त 7 म्हणलं आहे त्यांनी. 53,357, 357 म्हणजे 357 पण नाही, 357. तर पहा, 7,53,000 किंवा 753,000
357 आपण अशी वाचू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी बरोबर आहे. याचं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्याला अंक दिलेले आहेत 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. तर आपल्याला अंक दिलेत, आपल्याला 5 अंक दिलेत, त्यामुळं काहीच अडचण नाही आहे. 5 अंक दिलेत आणि त्यांच्यापासून बनणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायचं सांगितलं आहे. तर मोठी संख्या बनवण्यासाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वात मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आहे. तर घेऊन पाहूया. सुरुवातीला सर्वात मोठा अंक म्हणजे 9. दिलेल्या अंकामध्ये सर्वात मोठा अंक हा 9 आहे. त्याच्यानंतर दिलेल्या अंकामधील अंक हे उतरत्या क्रमाने लिहित गेल्यानंतर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते. तर पहा, 9च्या नंतर आहे 8, 8च्या नंतर या दिलेल्या अंकामध्ये 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 1. म्हणजे आपल्याला 98,641 ही आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनते दिलेल्या अंकापासून. तर उत्तर पर्यायामध्ये बघायचं आहे 98,641 ज्या पर्यायामध्ये आहे तो आपला सर्वात मोठा 5 अंकी संख्या बनते दिलेल्या अंकापासून. तर उत्तर आहे बी. बी म्हणजे 98,641 हा आपला अंक बनलेला आहे. त्याच्या पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. 6 अंकी संख्या, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यातील फरक विचारलेला आहे. पहा, तर आपल्याला कमाल 4 अंकी संख्या आणि किमान 6 अंकी संख्या यातील फरक विचारलेला आहे. किमान 6 अंकी संख्या सुरुवातीला बघू. किमान 6 अंकी संख्या आपली आहे 1, किमान 6 अंकी संख्या आहे आपली 1,00,000. तर कमाल 4 अंकी संख्या, कमाल 4 अंकी संख्या आपली 9,999. 9,999. तर यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय आकडा मिळतो पाहू. 1, 0, 0, 0, 9. आपल्याला अंक मिळतोय 90,001. 90,001 म्हणजे किमान 6 अंकी संख्या, किमान 6 अंकी संख्या म्हणजे 1,00,000. तर कमाल 4 अंकी संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9,999. आपल्याला सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तो मुद्दा क्लिअर केलेला आहे की किमान आणि कमाल संख्या याविषयी. तर पहा, किमान आपली 6 अंकी संख्या 1,00,000 होत आहे. तर कमाल 4 अंकी संख्या ही 9,999. म्हणजे दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जो आकडा मिळतो तो आहे 90,001. म्हणजे उत्तर आहे सी. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. दशमस्थानी 9 असलेल्या विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. तर पहा, दशमस्थानी 9 असलेला तर अंक आपल्याला जर पर्याय पाहिले तर प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला दशक स्थानीही 9 अंक दिलेला आहे. पहा, प्रत्येक पर्यायामध्ये दशक स्थानी 9 अंक दिलेला आहे. 10च्या जागेवर म्हणजे 9 अंक दिलेला आहे. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती.
लहानात लहान संख्या, किमान म्हणजे लहानात लहान. तर पाहूया, दशमस्थानी 9 आहे प्रत्येक अंकात, तर बनणारी किमान संख्या म्हणते. तर किमान संख्या ओळखण्यासाठी सर्वात सुरुवातीला लहान अंक असावा, त्याच्यानंतर चढत्या क्रमाने अंक लिहिल्यास आपल्याला सर्वात लहान संख्या बनते, हे आपल्याला माहिती आहे. तर यामधील 2 पर्याय तर कट होतात. सर्वात लहान अंक असावा, तर सर्वात लहान अंक 1 हा एमध्ये आहे आणि बीमध्ये पण आहे. तर सीमध्ये आणि डीमध्ये 2 असल्यामुळे हे 2 अंक पर्याय कट झाले. त्यानंतर बाकी राहिले पर्याय ए आणि बी. ए आणि बीमध्ये पहा, सर्वात लहानात लहान अंक सुरुवातीला 1, त्याच्यानंतर 0 घेतला आहे, तर दुसऱ्यामध्ये 2 घेतला आहे. तर म्हणजे दोन्हीमध्ये फरक पहा. दोन्हीमध्ये फरक असा आहे की 1092 आहे, तर 1292 म्हणजे 1290 आहे. तर सर्वात लहानात लहान संख्या म्हणल्यानंतर 1092 हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 4चं उत्तर आहे ए. 5व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 5व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणतोय 5वा प्रश्न. 16,08,13 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. पहा, 16,00,000 अधिक किती, 16,00,000 अधिक 813, 813, तर 3 3, 1 1, 8 8, 2 0 2 0, 6 आणि 1 या प्रकारे आपल्याला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे 16,00,000 अधिक 813 उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी. तर कसं पहा, एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष 6 म्हणजे 6,00,000 आणि दशलक्ष म्हणजे 16,0813. पर्याय बघा, पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 16,813 हा पर्याय नाही होऊ शकत. दुसरा 1,60,830, 30 बीमध्ये उत्तर काय आहे 30, 1,60,830, तर 13 म्हणते शेवटी. हा पण पर्याय डायरेक्ट कट होतो. त्यानंतरचा पर्याय आहे एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र म्हणजे 16,000, 1,60,813, 1,60,813 म्हणजे सी पण होऊ शकत नाही. तर आपलं उत्तर आहे डी, हे 16,0813. 16,0813 लिहिण्यासाठी पहा डीमध्ये कसं लिहिले. 16,0813 म्हणजे 813 अधिक 16,00,000 बरोबर 16,0813 पर्याय डी होतो. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. कमाल ते किमाल अशा क्रमामध्ये संख्याचा कोणता गट आहे. कमाल ते किमान म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे असा कोणता संख्याचा गट आहे असं विचारलेलं आहे. आधी सुरुवातीला मोठी संख्या, त्यानंतर लहान, त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान म्हणजे उतरत्या क्रमाने कोणती संख्या लिहिलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. चला तर पाहूया उतरत्या क्रमाने कोणती लिहिलेली आहे. सुरुवातीला पहा, सर्वात मोठी संख्या सुरुवातीला असावी, यानंतर त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे लहान. तर पहा, सर्वात मोठी संख्या यामध्ये काय दिली 81,427. यामध्ये काय दिले 3 पर्यायामध्ये 81,427 2 पर्यायामध्ये. तर तिसऱ्या बी पर्यायामध्ये 16,378 नंतर 63,178 आलं आहे. त्यानंतर 82,341 आलं आहे. त्यानंतर 41,427
म्हणजे यात कोणत्याच पद्धतीचा अवलंब केला नाही, चढत्या आणि उतरत्या पद्धतीचा अवलंब न केल्यामुळे बी पर्याय कट झाला. त्यानंतर आपण पर्याय पाहूया येमध्ये काय 81,427. त्यानंतर दिला आहे 16,378. 81 झाल्यानंतर लहान संख्या दिलेली आहे, मान्य आहे. पण 16,378 दिल्यानंतर त्याच्यानंतर मोठा गट दिलेला आहे त्यांनी 82,341. म्हणजे ए पण पर्याय कट झालेला आहे. त्यानंतरचा पर्याय पाहूया सीमध्ये पहा 81,427 नंतर 82,341 म्हणजे चढत्या क्रमाने दिले. कमाल ते किमान करण्याच्या ऐवजी किमान ते कमाल करण्यासारखे केलेले आहे. त्यामुळे 81,427 झाल्यानंतर त्यांनी 82,341 दिले. त्याच्यानंतर 63,178 आणि त्याच्यानंतर 16,378. हा पण पर्याय होऊ शकत नाही. तर आपलं उत्तर आहे बघा डी. उत्तर कसं आहे 82,341च्या नंतर त्यापेक्षा लहान संख्या 81,427, त्यापेक्षा लहान संख्या 63,178 आणि त्याच्यानंतर 13,378. म्हणजे उतरत्या क्रमाने अंक लिहिल्यानंतर आपल्याला किमान संख्या म्हणजेच कमाल ते किमान म्हणजे जास्तीत जास्त आकड्याकडून कमीत कमी आकड्याकडे जाणे. पर्याय आहे डी, म्हणजे उत्तर डी आहे आपलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या. आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपण याआधी एक प्रश्न पाहिलेला आहे अशाच प्रकारचा. दिलेले अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या म्हणते. आपल्याला अंक दिलेत 5, तर 5 अंकी लहानात लहान विषम संख्या बनवायची त्यापासून. तर पहा आपल्याला सुरुवातीला दिलेल्या अंकामधील सर्वात लहानात लहान अंक निवडायचा आहे. तर यामध्ये आहे 0, पण 0पेक्षा मोठा अंक घ्यावा लागतो. तर 1च्या नंतर 0, त्यानंतर चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर आपल्याला लहानात लहान अंक मिळतो. त्यानंतर 3, 4 आणि 5 हा आपल्याला लहानात लहान विषम संख्या मिळत आहे. कारण आपल्या दिलेल्या अंकाच्या एकक स्थानी 2, 4, 6 किंवा 8 अंक नसून 2, 4, 6, 8 किंवा 0 हे आकडे नसून त्याच्याऐवजी 5 आहे. म्हणजे 5 आहे म्हणजे याला 2ने भाग जात नाही. तरी पण देऊन पाहूया. 2, 5 दोन्ही 10, एक बे बाकी 1, 7 दोन्ही 14 बाकी 1, 15 झाले. 15ला 2ने भाग दिल्यानंतर 7 बेसती 14 म्हणजे आपल्याला बेसती 14 बाकी 1 राहते. म्हणजे हा आपल्याला बनणारा अंक हाच विषम संख्या बनत असल्यामुळे आपल्याला त्यात बदल करायची गरज नाही. जर आपल्याला त्यात बदल करायची गरज असते तर त्यामध्ये एक मिळवायचा असतो किंवा 1 वजा करायचा असतो. तर आपली मिळणारी संख्या 1,345 ही मिळते. म्हणजे उत्तर आहे ए ही विषम संख्या आहे. दुसरी गोष्ट ती सर्वात लहानात लहान 5 अंकी संख्या बनते दिलेल्या अंकापासून. त्यामुळे पर्याय आहे ए. त्यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांच्यामध्ये दिलेल्या संख्याची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः लिहा. तर पहा
पहा, प्रश्न नीट समजून घ्या. जर प्रत्येक ओळ म्हणजे उभे दिलेली ओळ म्हणजे प्रत्येक ओळ, आडवी दिलेली ओळ आणि उभे दिलेला स्तंभ यांची बेरीज वजाबाकी बेरीज ही सारखी आली पाहिजे, उभ्या स्तंभाची आणि आडव्या ओळीची. तर पहा, प्रत्येकाची बेरीज समान येण्यासाठी आपल्याला एक प्रश्न सुटला पाहिजे, त्यानंतर आपल्याला बाकीचे सुटतील. तर पहा, चला तर आपण सोडवूया. 8 + 3 + 4 उत्तर येते 15. पहिलं त्यांनी काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये पहा, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेली संख्याची बेरीज समान येत असेल, म्हणजे उभी स्तंभ, आडवी ओळ आणि तिरका कर्ण यांची बेरीज समान आली पाहिजे. तर एक उत्तर निघलेलं आहे आपल्याला 15. म्हणजे प्रत्येक ओळीचे उत्तर 15 आले पाहिजे. आत्ता उत्तर काढल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक ओळीचे, स्तंभाचे आणि कर्णाचे उत्तर 15 आले पाहिजे, कारण आपल्याला एक उत्तर 15 येत आहे. तर पहा, दुसऱ्यामध्ये पाहूया. आडवं एक उत्तर काढून पाहूया. उत्तर बघा, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15. म्हणजे आपल्याला एका स्तंभाचं उत्तर 15 येत आहे, एका ओळीचं उत्तर 15 येत आहे. तर आपल्याला कर्णाचं पण उत्तर 15 आणायचं आहे. 8 आणि y आणि 2, म्हणजे 8 आणि 2 10 आणि 15 - 10 बरोबर 5. वायची किंमत आपल्याला 5 मांडली. तर पहा, वायची किंमत आपल्याला 5 आलेली आहे, म्हणजे y बरोबर 5. तर आता त्यानंतर पुढचं काढूया. यानंतर आपण उत्तर काढूया दुसऱ्या ओळीचं उत्तर काढूया. 3 5, 5 आणि 3 8, 8 5 आणि 3 8. तर 15 - 8 बरोबर 15 - 8 बरोबर 15 - 8 बरोबर 7. तर आपल्याला झेडचं उत्तर 7 येत आहे. झेड बरोबर 7. आता एकच राहिले आहे आपलं एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत पहा, आपल्याला उभा आणि आडवं काढून पाहूया. आपल्याला उभ्या आणि आडवी किंमत काढून पाहूया. 8 आणि 1 9. तर 15 - 9 बरोबर उत्तर येत आहे 6. तर उभं काढून पाहूया. 7 आणि 2 9 9. तर 15 - 9 बरोबर 6. तर एक्सची किंमत आपल्याला 6 येत आहे. तर प्रत्येक जागेवर आपण किमती मांडूया. प्रश्नात दिलेल्या प्रमाणे आपले उत्तर निघते का पाहूया. 8 3 4 बरोबर 15. 8 6 आणि 1 बरोबर 15. 6 7 आणि 2 बरोबर 15. 4 9 9 4 13 अधिक 2 15. आता कर्णाचं पाहूया. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15. हे पण उत्तर येत आहे. आता अशा म्हणजे दुसऱ्या कर्णाचं पाहूया. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15. तर उत्तर येत आहे. तर म्हणजे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. एक्स बरोबर 6, वाय बरोबर 5 आणि झेड बरोबर 7. आपला पर्याय क्रमांक 1 आहे. या प्रकारे आपण परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचा सोडवण्याची सराव केलेला आहे. याचप्रमाणे आपण आणखी काही प्रश्न पाहूया आणि नंतर पुढच्या घटकाला सुरुवात करूया. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या मित्रांना किंवा आपल्या पाहुण्यामध्ये जर कोणी 5वीला नवोदयचा अभ्यास करत असेल
तर त्याला शेअर करावा, म्हणजे त्याला पण आपल्या नवोदयच्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.